नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. ऐश्वर आणि सुमित्राला प्रश्न विचारलेला असतो, जिच्याबद्दल एवढा वादविवाद चाललाय ते आहे कुठे. अहो मी विचारतीये, शर्वरी कुठे? शर्वरी घरी नाहीच आहे. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते, हो ती नाहीये घरी, गेली असेल फिरायला. मग तिने फिरायला पण जायचं नाही का? शर्वरी नाही आली अजून. ऐश्वर्या तुझं काय बिघडलं? मग तिने बाहेर पण जायचं नाही, स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यायचं का? ना ऐश्वर्या, भांडणं करणं आणि भांडणं लावणं सोडून दे. ऐश्वर्या तुझ्या पुढे मी हात जोडते, हात राहू दे सुखाने सगळ्यांना, नको ही भांडणं लावत बसू. की म्हणते ऐश्वर्या, नको ना वाद घालू, जरा शांत बस ना ग, कशाला वाद घालतीयस तू? आई तुम्ही पण शांत बसा ना ग, मला तरी कुठे वाद घालायचा आहे. मी तर देवळात निघाले होते, शर्वरीची वाट बघत होते, म्हणून सारंगला म्हटलं की फोन लाव. त्याच्यानंतर हे सगळं रामायण महाभारत सुरू झालं. आई तुम्ही देवळात चाललात? हो, नवस बोलले होते ना शर्वरीसाठी, म्हणूनच मी देवळात चालली. तेव्हाच का निघाला होता? अगं शरूसाठी नवस बोलली होती का देवाला? शरूसाठी नवस बोलली होती, म्हटलं नवस पूर्ण करावा, मग तिला घेऊन जायला नको, म्हणून तर वाट बघते ना मी. जानकी जानकी म्हणते ठीक आहे, मी बघते शर्वरी वंश कुठे आहे, मग तुम्ही सोबत जा. आता जानकी फोन लावायला लागलेली असते शर्वरीला. ऐश्वर्याचं डोकं बंद पडलेलं असतं, हे सगळे का सपोर्ट करताय आणि का त्या शर्वरीला पाठीशी घालताय. जानकी फोन लावते, तेवढ्या शर्वरी दारात उभी असते. वंश तू काय ग, कुठे गेली होती इतका वेळ? ते आता परत तिचं इमोशनल कार्ड वापरायला लागलेली असते. लगे ड्रामा वगैरे करायचा, इमोशनल व्हायचं, मग समोरच्याची सिंपती मिळवायची. ऐश्वर्यावर काही एक परिणाम होत नसतो. काळजी वाटत होती, किती फोन केले तुम्हाला, फोन केले, मग बघ की किती फोन. कळतच नाही मी कुठे चालली, काय माझ्याच थॉट मध्ये असते मी, आणि तुझं फोन येऊन गेला ते सुद्धा कळालं नाही. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. अगं तू फोन केला होता? हो आता बघितला, बघ की. सॉरी या, खरंच सॉरी, मी बघितलाच नाही तुम्हाला फोन लावलेला, कारण मी माझ्या विचारांमध्ये अडकले की फोन आला गेला, मी काहीही लक्ष दिलं नाही आणि बघितलं पण नाही. की आता इतक्या रागाने या शरूकडे बघत असते. अवंतिका म्हणते, शरूताई ठीक आहात ना तुम्ही? नेमकं काय बोलताय, काही कळत नाही आम्हाला. कसं आहे ना अवंतिका, विचारांमध्ये मी चालत 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 कुठपर्यंत गेले माझं मलाच नाही कळलं. समोर एक बाईक आली स्पीडने आणि हॉर्न मारला, तेव्हा मला कळालं की इतकी लांब येऊन पोहोचले. तेव्हा भानावर आले आणि परत माघारी आले. वाजलेलं सुद्धा जाणवलं नाही मला. आता ऐश्वर्याला माहिती ही प्युअर नाटक करते आणि काहीही सांगतीये. ती म्हणते ठीक आहे, होतं असं कधी कधी, टेन्शन असलं, माणूस विचारत असला की होतं असं, असू द्या. त्यांना स्वतःवर हवी होऊ देऊ नका, वेळेस सावरा. त्यातले विचार हळूहळू मागे सारा आणि पॉझिटिव्ह असा विचार करायला लागा. आता सगळं झालंय ना व्यवस्थित, काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. पण ते सगळ्यांना भूक लागली असेल ना, जेवण करायला गरम करते आणि सगळ्यांनाच वाढते. आता बरं म्हणते, शर्वरी तुझी ओढणी कुठे आहे ग? जाताना तो ओढणी घेऊन गेली होती ना तू. धक्का बसलेला असतो. आता हिच्या ओढणीचं काय आणि ऐश्वर्या कशाला भांडण करतीये? ती ओढणी जाळून टाक. ऐश्वर्याने माझ्या ओढणीचा फोटो काढलाय ना, मग ती ओढणी जाळूनच टाक. राहुल, शर्वरी इतकी हुशार असते की ऐश्वर्याच्या पुढे एक पाऊल असते. किती स्मार्ट आहे ना, तिच्या पुढे आपण तिला हे माहितीच नाहीये. ओढणी घेऊन गेलीच नव्हती मी. म्हणते अच्छा, म्हणजे ओढणी घेऊन गेली नव्हती, मग तू मला सांग. जानकी म्हणते, ऐश्वर्या बास बास ऐश्वर्या, अजिबात काही प्रश्न उत्तर विचारायची नाहीये, तू विषय बंद कर. चल मला मदत कर, सगळ्यांना जेवण वगैरे वाढायचंय आणि गरमही करायचंय. ऐश्वर्या आतमध्ये चल. की आता तिला ओढत खेचत घेऊन गेलेली असते. शर्वरी म्हणते, थँक्यू जानकी बहिणी, थोडक्यात वाचले नाही तर हिने तमाशाच घातला असता. माझी तारणहार आहे बघ. आता लगेच सुमित्रा म्हणते, शरू अचानक कुठे जाऊ नको ना ग, मला भीती वाटते ना शरू, तू एकटी बाहेर जातच जाऊ नको. मनस्थिती बरोबर नाही माहिती मला, पण तुला जर काही झालं ना शरू, तर मी स्वतःला माफ करणार नाही. करून जाईल मी, तुला सांभाळू शकले नाही म्हणून मी माफ तर करणार नाही, पण मी ही गिल्ट सहन करणार नाही, मी जीव सोडून देईन. काही नको काळजी करू, मी कुठेच जाणार नाही, डोंट वरी. अजिबात रडू नको. बरं तू काय रडतीयस? नंबरची ड्रामेबाज असते ही शरू, काय ड्रामे करत असते, काय नाटकं करून सगळ्यांना तिच्या जाळ्यात अडकवत असते. तिचं तिला माहिती. गरज नव्हती आल्या आल्या शर्वरी वंशांना ओढणी बिडणी काय विचारायची. विचारलंच ओढणीबद्दल? सगळ्या विषयामुळे घरात वाद वाढणारे माहिती, मग कशाला काय करायला गेलीस? गप्प बस की. ऐश्वर्या असं करत जाऊ नको प्लीज. ती का म्हणते, वहिनी बरं झालं राहुलला भेटायला गेलो, त्याच्या डोळ्यात खरेपणा दिसला, खरंच वाटला तो मुलगा मला. वाईट वाटते बिचाराला, काय काय सहन करायला लागलं, काय काय भोगलंय त्याने, आपण किती त्रास दिला त्याला. त्याचं खूप प्रेम आहे हो शरूताईंवर. प्रेम नाही म्हणत, त्याला लफडं म्हणतात, लफडं. जानकी म्हणते, ऐश्वर्या ही कोणती भाषा आहे, लफडं बिफडं? तुला म्हटलं ना शांत बस. जानकी म्हणते, ऐश्वर्या गप्प बसतीस का? नाही नाही, कसं आहे ना जानकी अवंतिका, मी तुम्हाला जे काय सांगणार आहे ते तुम्हाला पटणार नाहीये, तरी पण मी तुम्हाला सांगते. शर्वरी राहुलला भेटायला गेली होती, ती खोटं बोलती आणि आता सगळा हा ड्रामाच करतीये. तिथे गेलो, तिला कळालं की आपण आलो, ती पटकन आतल्या रूम मध्ये लपली. राहुलच्या सोफ्यावर शर्वरीची ओढणी बघितली. राहुलने ती लपवण्याचा प्रयत्न केला. मी त्याला पाणी आणायला पाठवलं आणि त्याच वेळेला ओढणीचे फोटो काढून घेतले. तिला आल्या आल्या विचारलं, ओढणी कुठे? तर काही ती उत्तर देणार. मी तिला म्हणणार की राहुलच्या घरी तुझी ओढणी बघितली. मी तिला काहीतरी विचारणार, मोबाईल मधला फोटो दाखवणार. लगेच जानकी तुम्हाला अडवलं. बरोबर सही सलामत ती शर्वरी सुटली. का तुम्हाला अडवते आणि का तिला प्रत्येक वेळेला पाठीशी घालते ना जानकी, मला कळालेलंच नाहीये. ऐश्वर्याला खूप रागवलेलं असतो की ही जानकी तिला का प्रत्येक वेळेला पाठीशी घालते आणि मलाच वेड्यात काढते. तिच्यापासून लपायची काय गरज होती?
जानकी म्हणते एक्झॅक्टली मला तेच सांगायचं. वंश आणि राहुल यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. उघड सुद्धा राहुलला भेटायला जाऊ शकताय, बरोबर ना? आपण राहुलच्या घरी शर्वरीला बघितलं असं तरी बिंदासपणे सांगितलं असतं की राहुलला भेटायला आले, माफी मागायला आले, त्यात काय लपवण्यासारखं आहे. पण ती का म्हणते एक्झॅक्टली आता लगेच आलेली असते शर्वरी. जानकी बहिणी बोलते ते अगदी बरोबर आहे बहिणी, तू म्हणते जानकी बहिणी ते अगदी बरोबर आहे. राहुलला भेटायला गेले तरी काय हरकत नाहीये, पण मी त्याला भेटायला नाही जाऊ शकत, मी तसं करू शकत नाही. माझ्या मनामध्ये गिल्ट आहे, मला फार वाईट वाटतं की मी त्यांनी माझ्यासाठी इतकं सगळं केलं तर मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि उलट त्याच्यावरच आरोप लावला आणि त्याला या सगळ्याने किती त्रास झाला असेल याचा अंदाजच आहे. प्लीज वंच त्रास करून घेऊ नका. राहुल मुळशी सोडून कुठे जाणार नाहीये, त्याने शब्द दिलाय. सांगतेस तू? हो शब्द दिलाय ना, सांगते ना मी, त्याने शब्द दिलाय, तो कुठेच जाणार नाहीये. शर्वरी म्हणते खरं सांगतेय तू? अहो हो मी खरं सांगतेय. तर शर्वरीला आनंद झालेला असतो की मुळशी सोडून जाणार नाहीये राहुल, असं सगळ्यांच्या समोर दाखवत असते. खरं तर यांनी प्लॅनिंगच केलेलं असतो. ऐश्वर्या अजूनही तिच्याकडे रागानेच बघत असते. राहुलकडे गेलो होतो, त्याची माफी मागितली, त्याने आम्हाला माफ सुद्धा केलं मोठ्या मनाने. सुद्धा राहुलकडे जा, झालेल्या प्रकाराबद्दल त्याच्याकडे माफी मागा, मला सुद्धा माफ करेल, सगळं विसरून जाईल आणि तुमच्या सगळं नॉर्मल होईल, शब्द आहे माझा. आणि अवंतिका तिला सांगत असतात की जा राहुलकडे माफी माग, तुमच्यातलं बोलणं वाढवा, आम्ही सांगितलंय मुळशी सोडून कुठेच जायचं नाही. तेव्हा राहुल म्हटलंय की हो नाही जाणार आहे मी कुठे, का टेन्शन घेताय तुम्ही? का म्हणते शरुताई तुम्ही राहुलला खरंच भेटू शकताय, डोंट वरी, कुणाला घाबरण्याची गरज नाहीये, तुम्ही राहुलकडे जा आणि बिंदास भेटा. भीती का तुम्ही त्याला घरी भेटायला गेल्यावर लोक नावं ठेवतील, बरोबर ना? तसं असेल ना तर भेटा, गार्डनला भेटा, मंदिरात भेटा, पण त्याला भेटा. शक्य नाहीये, मी नाही भेटणार आहे त्याला. आमच्या बाबतीत जे काही घडलंय त्याने माझं मन कुठेच लागत नाहीये, युजलेस वाटतंय, त्यामुळे शक्यच नाहीये मी राहुलला भेटणं, परत पहिल्यासारखी आमच्यामध्ये मैत्री निर्माण होणं. नको, ते नकोच आहे आता काही. मला नाही भेटू शकत आणि मी भेटणार पण नाहीये त्याला. बहिणी लगेच नाराज होऊन निघून गेलेली असते, फार तिला वाईट वाटलेलं असतं. जानकी अवंतिका वंच करतात, पण बिचारी दुःखी झालेली शर्वरी लगेच तिथून निघून जाते आणि यांना फार वाईट वाटतं की ती निघून इमोशनल ड्रामा करून तिथून निघून गेलेली असते. ऐश्वर्याची तळपायाच्या मस्तकात जाते, काय नाटकं करते ही. जानकी भोळीच असते. जानकी म्हणते अवंतिका एक मनात विचार आलाय, शर्वरी आणि राहुलचं प्रेम आहे आपल्याला माहितीच आहे, मग दोघांच्या लग्नाबद्दल जर आपण विचार केला, तुला कसं वाटतंय ग? आता अवंतिकाला ही शॉक बसतो की इतक्या लवकर लग्नाचा विचार कसा करायचा. नाही म्हणजे शर्वरी वंचांचं असं किती वय? शर्वरी वंचांचं वय तरी किती आहे? असं तसंच राहायला, लग्न करून दुसरा संसार थाटतील, कुणीतरी साथीदार हवाच आहे की. मला नाही आवडणार त्यांनी आयुष्य असं रडत कुडत काढलेलं. ऐश्वर्या म्हणते झालं, रडून दाखवलं की झालं, इमोशनल झाल्याच ह्या, आणि आता इमोशनल झाल्या म्हणल्यावर काय, तिच्यासाठी काहीतरी करतीलच. विरघळल्या तिच्या घोळ्यात जाऊ नका, एक नंबरची चॅप्टर बाई आहे ती, तुमचा वापर करून शिडी चढतीये. तिच्या वागावर राहणार आणि शेवटपर्यंत तिच्यावर शंका घेणार म्हणजे घेणार. तुम्ही कितीही तिच्या प्रेमात असा, मला काय देणं घेणं नाहीये. ऐश्वर्या म्हणते ती खोटी आहे, हे मी दाखवणार म्हणजे दाखवणार. शर्वरी वंचांची जी इच्छा असेल राहुल बरोबर लग्न करायचं, आयुष्य काढायचं, तर मी घरात सगळ्यांशी बोलायला तयार आहे आणि मी बोलणार म्हणजे बोलणार. शर्वरी आता लगेच रूम मध्ये येते तिच्या आणि लगेच राहुलला फोन लावते. राहुल राहुल राहुल, गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज. अगं काय झालंय शर्वरी, एवढ्या आनंदाला सांग की. मी म्हटलं होतं ना आपल्या घरच्यांना दया येणार, घरच्यांना दया आली की आपल्याबद्दल ते बोलायला लागणार, आपल्याला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार, पण इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. असा माहोल बनवलाय, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी होणार. आणि त्यांनी सांगितलंय की राहुलला भेटत जाते ही पब्लिक प्लेसमध्ये, त्याला भेट, त्याशी बोल, त्याचा गैरसमज दूर कर, तुमच्यातले नातेसंबंध परत तुम्ही आहे तसेच करायचा प्रयत्न करा, कारण राहुल तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही पब्लिक प्लेसवर भेटायला काहीच हरकत नाहीये. आत्ताच मला अवंतिकाने आणि जानकीने परमिशन दिली, त्यामुळे आपण भेटू शकतोय. इतकी आनंदात असते की उड्या मारतच बोलत असते. तेवढ्यात काय असं दाराचा आवाज आलेला असतो. कट. ही पटकन फोन आहे तसाच ठेवते आणि दारात कोणी दरवाजा उघडून बघते, तर तिला कोणी दिसत नाही. काय झालं शरू, तू का बोलत नाहीये? कसं आहे ना, मला असं वाटलं की ती ऐश्वर्या किती चॅप्टर, किती ओव्हर स्मार्ट आहे, दाराच्या बाहेर उभारून आपलं बोलणं ऐकते चोरून, म्हणून चेक केलंय जस्ट, पण नाहीये ती. बोल की. भास झाला असेल. या नाही ती कसं आहे ना, भास झाला असेल. हो कदाचित भासच झाला असेल, पण आहे बाबा, ती चोरून ऐकू शकते, एवढं तर माहितीये ना. कशी जासूसी करते आपल्यावर. कोणाला काही शंका यायला नको, काही बोलायला नको, काही बातचीत व्हायला नको, म्हणून पब्लिक प्लेसवरच आपण भेटायचंय. कळतंय का तुला? राहुल म्हणतो ओके ओके चालतंय की. राहुल आणि शर्वरी आता गार्डन मध्ये, मंदिरात, अशा जागेवर भेटणार असतात. राहुलला आणि शर्वरीला तेच हवं असतं आणि या दोघ्या वेडींनी तेच चान्स दिलेला असतो आणि शर्वरी राहुल आता भेटायला निघालेले असतात. जानकी आणि सुमित्रा असं त्या मंदिरात निघालेले असतात. 5 नारळाचं तोरण घेतलेलं असतं
आणि आता देवळात जायचं असतं. तसंही सुमित्राला मगाशी जायचं असतं. मग जानकी म्हणते चला आपण जाऊया. बोलव शर्वरी वंश निघायचंय, मंदिरात जायचंय आपल्याला, देवळात जायचं. तुम्हाला माहिती ना, मग अशा कपड्यात काय येत आहे, कपडे बदला की. फरक पडतो गो काही कपडे घातले आणि काही नाही घातले. जगण्यातच इंटरेस्ट राहिला नाहीये, फक्त जगायचंय म्हणून जगायचंय. जानकी तुम्ही असं का बोलता बरं? नका ना असं निराश आणि नका ना असं काही बोलायला जाऊ. इच्छा नाहीच आहे, पण आईची इच्छा आहे म्हणून येते तुमच्यासोबत. चला आपण जाऊया. सुमित्रा म्हणते शर्वरी नको नका असं नाराज राहू आणि नको ना असं नाराजगीचं बोलू. साठी येते ना, माझ्यासाठी नीट तयार हो आणि मग चल बरं. तर रेडी झाला की फ्रेश वाटेल तुम्हाला. चांगले कपडे घाला, चांगलं तयार व्हा, छान वाटेल. तुम्हालाही छान वाटतं आणि आम्हालाही तुम्ही फ्रेश असलं की बरं वाटेल ना. जा तुम्ही, आम्ही थांबतोय, तुम्ही पटकन तयार होऊन. की स्वतः शर्वरीला तयार करण्यासाठी घेऊन गेलेली असते. शर्वरी असं दाखवते की ती नाराज आहे, तिला इंटरेस्ट नाहीये तयार व्हायला वगैरे वगैरे. आणि आता शर्वरीला स्वतः तयार करायला गेलेली असते ही जानकी. त्याला फार काळजी असते बिचारा तिच्या पोरीची. ती फार दुःखी असते ना. त्याला सारखी या शर्वरीची काळजी असते आणि ही शर्वरी काय करते, काय दिवे लावतीये याचा अंदाज सुद्धा नसतो सुमित्राला. जानकी आता आतमध्ये बेडरूम मध्ये तिला घेऊन येते, ड्रेस वगैरे चेंज करायला लावते आणि स्वतः तयार करणार असते तिला की मंदिरात जायचंय ना, मग फ्रेश दिसली पाहिजे. कपाटातून एक ड्रेस काढते आणि तिच्या हातात देते. आता शर्वरी काय लगेच इमोशनल कार्ड असतं त्याच्याकडे पटपट वापरायला सुरुवात करते. आता लगेच डोळ्यात पाणी आणलेलं असतं. एकटक त्या ड्रेसकडे बघते. जानकीला कळतच नाही की हा ड्रेस बघून हिला काय झालंय. आणि विक्रांतने जेव्हा मला घरातून हाकलून दिलं तेव्हा राहुलने मला हा ड्रेस दिला होता. का रडताय तुम्ही? मला आठवण येतेय विक्रांतने किती टॉर्चर केलं आणि राहुलने प्रत्येक वेळेला मला कसं सावरलं. जाऊ नको ग शर्वरी. या अवस्थेत घरी गेली, या अवस्थेत घरच्यांनी बघितलं तर किती त्रास होईल म्हणून त्याने छान ड्रेस आणून दिला आणि ड्रेस घालून जा असं म्हटलं की घरच्या लोकांना त्रास होणार नाही. इतकी काळजी घेतो तो. नीट जा म्हणून त्याने चांगलं तयार होऊन मला इकडे यायला लावलं होतं. सुरुवातीपासूनच आपल्या घरच्यांचा आणि माझा खूप विचार केलाय. आपले घरचे लोक, मी सगळ्या गोष्टींचा अगदी बारीक विचार करतो. हा खूप चांगल्या मनाचा मुलगा आहे तो. खूप चांगला आहे तो. खूप म्हणजे खूप चांगला आहे. त्याने जितकं केलंय ना माझ्यासाठी दुसरं कोणीच केलं नसतं. जानकी म्हणते हो ना वंश, आता आम्हालाही पटायला लागलंय. तुम्ही सांगायची गरजच नाहीये, आम्हाला कळते राहुल किती चांगला आहे. जानकी म्हणते वंश तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आवरा बरं तुम्ही. ड्रेसमुळे त्रास होतोय का? नका घालू हा ड्रेस. आपण दुसरा ड्रेस घालूया. दुसरा देते मी तुम्हाला, तो घाला. असते फार फार वाईट वाटत असतं बिचारीला, कारण राहुल तेवढा चांगला असतो ना. आता जानकी तो ड्रेस कपाटात ठेवते आणि दुसरा ड्रेस काढून देते. हा ड्रेस घाला आणि पटकन चला प्लीज वंश. शर्वरी रडत असते. फार फार नाराज असते ती. तिला वाईटही वाटत असतं, दुःखी असते शर्वरी. फार वेदना होत असतात तिला. जे काही घडून गेले फार फार वाईट वाटतं. वहिनी तुला खरं सांगू का ग, आता कसलीच इच्छा नाहीये, कसलीच उमेद नाहीये. मला अगदी काय होतं आणि काय नाही तुला मी सांगू शकत नाहीये. मला कशातच इंटरेस्ट राहिला नाही. माझ्या अवस्थेवर सोडून द्या ना प्लीज. नको ना मला काही करायला जाऊ. मी जशी आहे तशी आहे. का माझ्या पुढे पुढे करते आणि का मला सगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देते तू? प्लीज वहिनी जी काही आहे ना त्या अवस्थेत सोडून द्या बरं प्लीज. जाऊन मंदिरात मला नाही जायचं आणि मला इच्छाच नाहीये. प्लीज प्लीज. सोडून कसं जाऊ? अगदीच हिला कशात इंटरेस्ट नाहीये. फार नाराज आहे, दुःखी असं मुद्दाम जानकीच्या समोर नाटक करत असते, जेणेकरून जानकीला अजून हिच्यावर विश्वास बसणार, हिला अजून सिंपती मिळणार. काय काय नाटकं करत असते ही शर्वरी. फक्त ऐश्वर्यानेच ओळखलेली असते की शर्वरी काय चीज आहे. जानकी म्हणते कसं आहे ना वंश, तुमच्या मनाची अवस्था कळतीये, तुमच्यावर काय प्रसंग आहे, काय वेळ आहे, हे सगळं कळतंय. हे बघा कसं आहे ना, तुम्ही स्वतःसाठी नका तयार होऊ, माझ्यासाठी नका तयार होऊ. निदान आईच्या मनाचा, आईची जी अवस्था आहे, आईचे विचार करते तुमच्याबद्दल, त्यांचा तर विचार कराल. तुम्ही अशा नाराज असल्या, अशा अस्वस्थ असल्यावर ताईंना किती वाईट वाटणार. तेव्हा प्लीज 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 तुम्ही स्वतःसाठी तयार होऊ नका, आईंसाठी तयार व्हा आणि फ्रेश राहायला लागा. कारण तुम्हाला असं दुःखात बघून त्यांनाही बरं वाटणार नाहीये. त्यांना किती काळजी आणि अगदी वेड्यासारखं करताय तुमच्यासाठी. तेव्हा प्लीज वंश तुम्ही असं नका राहू नाराज, फ्रेश राहायला लागा ना. आईंसाठी तरी, माहिती की तुम्हाला दुःख आहे, पण तुम्ही आईंसाठी तरी तयार व्हा आणि चांगलं राहा प्लीज. त्यांच्या मनाला समाधान. डोळ्यात जर पाणी बघितलं तर त्यांच्या मनाला किती त्रास होईल, किती वेदना होतील त्यांना. त्यांना दुःख थोडंय का? विक्रांत गेलेत, नाना गेलेत, त्यांनी सुद्धा किती काय सहन केलंय. तुम्ही जसं सहन करताय तसं त्यांनीही तेवढेच माणसं गमावलेत की. त्यामुळे त्यांच्या अवस्थेलाकडे जरा बघा, त्यांच्या वयाकडे बघा आणि तुम्ही प्लीज नाराज राहू नका वंश प्लीज. तू तिळतिळ तुटतोय, तुमचं इतकं वाईट वाटतंय. स्वतःचा नवरा गमावलाय, त्यात मुलीचाही नवरा गमावला. त्या बाईने किती आणि काय काय सहन करायचं, तरी पण खंबीरपणे उभा आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला आधार देण्यासाठी, किंवा तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून सगळं काही एकट्याने सहन करत. कसं आहे ना वंश, तुमची अवस्था, तुमची सिच्युएशन सगळं कळते. सगळं बाजूला ठेवा आणि फक्त आईसाठी सगळं करा तुम्ही. आईसाठी सगळ्या गोष्टी मागे सारून, दुःख मागे सारून आईसाठी नव्याने जगायला लागा प्लीज. तुमच्याकडे बघून त्या जगणार आहेत, कळतंय का तुम्हाला? हा ड्रेस घाला आणि पटकन आवरून बाहेर या बरं प्लीज. फक्त तुमच्यासाठी नाही तयार व्हायचं, तर आईसाठी तयार व्हायचंय. त्या बाहेर वाट बघताय. छान असा ड्रेस वगैरे घातलेला असतो, छान नटत धटत असते, छान तयार केलेली असते. वा
जानकीची सुद्धा कमाल असते. जानकीला ती फसवत असते आणि जानकी फसली जात असते. अशी इमोशनल ड्रामा करत असते की जानकीला खरंच वाटतं की ही फार बिचारी आहे, ही फार गरीब आहे, पण ही डबल गेम खेळतीये हे जानकीला माहितीच नसतं. की तयार हो म्हणल्या अशी तयार झालेली असते की वा कमाल. आता जानकीने छान असं तयार करायला लावलेलं असतं, व्हायला लावलेलं असतं तिला. आता तिघी जणी मिळून मंदिरात गेलेले असतात. त्याचा इकडे विचार करून करून डोकं फुटायला लागलेलं असतं. ती म्हणते एवढा विचार का करते मी, एवढा विचार करायची गरज काय, मरू दे तिकडेच, कशाला विचार करतीये, काय करायचंय ते करू दे, मला काय देणं घेणं, मरू दे की तिकडे. कारण ऐश्वर्या कितीही जरी बोलली तरी कोणी विश्वास ठेवणार नसतं. कारण आलेलं असतो काय झालंय ऐश्वर्या, काही नाही झाले आणि काही होणारही नाहीये, तुम्हाला माहिती करून घ्यायची काही गरजच नाहीये. काय झालंय ऐश्वर्या, काय असं तुटक तुटक बोलताय, कुठे काय झालंय सारंग, काही नाही. तोपर्यंत गोष्टी माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाहीये. सगळ्यांना समजावून समजावून थकलीये, सगळे वेड्यातच काढताय मला म्हटल्यावर आता काय, मला कोणाशी काही बोलायचं नाही आणि कोणाला काही सांगायचं नाही. जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका तिघी जरी किती एकत्र असल्या तरी अवंतिका आणि जानकी ऐश्वर्यावर विश्वास ठेवत नसतात की शर्वरी असं असू शकते. ती मध्ये थकली आहे, त्या दोघींना सांगून सांगून सारंग थकली आणि तुम्हाला सुद्धा सांगून थकली की ती शर्वरी सगळ्यांनाच फसवतीये. पण कसं आहे ना सारंग, तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचाच नाहीये, तुम्हाला तुमचं काय तेच खरं करायचंय, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचाच नाहीये ना, मग मी कशाला काय बोलायला जाऊ. आता ऐश्वर्या चिडचिड करत असते आणि विजयाला सारंगला बोलत असते, मला ना एकदा बोलून आता का परत परत तेच तेच बोलतीये कारण ती फसवतीये सगळ्यांना, सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकतीये. त्यांचं जाऊ दे, पण तुम्ही भोळे आहात, शर्वरीच्या जाळ्यात अडकवू नका प्लीज, स्वतःला अडकवून घेऊ नका तिच्या जाळ्यात. तिने जे इमोशनल ब्लॅकमेल केलं की लगेच विश्वास ठेवणार, हे बघा विश्वास पण ठेवणार नाही आणि संशय सुद्धा घेणार नाही, मग तर झालं. जे काही बोलतीये सांगण्याचा प्रयत्न करते सगळी वेडी आहे, म्हणजे माझ्यावर विश्वास नाहीये, त्या शर्वरीवर विश्वास आहे म्हणून तिच्यावर रागरागही करायचं नाही आणि तिच्यावर शंकाही घ्यायची नाही. वा वा सारंग वा. मंदिरामध्ये सुमित्रा, जानकी, शर्वरी सगळेच आलेले असतात, कारण नारळ म्हणजे 5 नारळांची तोरणवाहीन असं कबूल केलेलं असतं. शर्वरी माझी निर्दोष सुटू दे आणि शर्वरी निर्दोष सुटलेली असते. आता देवीचं दर्शन घ्यायला, नवस पूर्ण करायला हे आलेले असतात. ती नारळाचं तोरण देवी आईला वाहते आणि लगेच बाहेर निघून गेलेली असते. जानकी म्हणते आई फेडलाय आता, तुम्ही रिलॅक्स निवांत राहा बरं, आता टेन्शन घेऊ नका, बरं वाटतंय ना आता, ओझं उतरल्यासारखं वाटतंय ना, फेडल्याचा आनंद आहेच ग, पण शर्वरीची अवस्था बघून वाईट वाटतं ग जानकी, शेवटी आई आहे मी, आई मला सगळं कळतंय हो. अरे सगळ्यांनी मिळून मिसळून राहणारी शर्वरी हवी आहे मला, अशी एकांत स्वतः झुरत राहणारी शर्वरी नकोच. शर्वरी नाटक करत बरोबर बाहेर आलेली असते आणि समोरून येतो तो राहुल. शर्वरी, राहुल आणि शर्वरी बोलत असतात तेवढ्यात काय एक माणूस आलेला असतो. ही ऋषिकेश रणदिवेची बहीण आहे, हिचा नवरा आत्ताच वारलाय, तिचा खून यांनीच केला म्हणले आणि हिने खून केलाय म्हणून जेलमध्ये होती ही, आणि ही तिच्या मित्राबरोबर बोलतीये. तो माणूस अजिबात थांबत नाही आणि त्याच्या बायकोला म्हणतो बघ की ही ऋषिकेशची बहीण कशी आहे, त्याच्या मर्डर केसमध्ये आत होती तीच बाई आहे, बघ की कशी निर्लज्जसारखी मित्रासोबत फिरती. निर्लज्ज. तो मुलगा हात धरतोय तरी सुद्धा तिला काही फरक पडत नाहीये. काही निर्लज्ज बायका असतात स्वतःच्या नवऱ्याचं खून करतात आणि बॉयफ्रेंड बरोबर मज्जा मारतात. जाऊ दे मरू दे, आपण दर्शन घेऊ. ते नवरा बायको आता दर्शन घ्यायला गेलेले असतात. राहुल म्हणतो शर्वरी मला इग्नोर काय करतेस तू, का असं वागतीयेस, मग काय करू राहुल, मी लायकीचीच नाहीये, विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीच मी, विश्वासघात केलाय ना राहुल, याच्या पुढे माझ्यामुळे तुला आणखीन त्रास झालेला मी नाही बघू शकत आणि मला सहनही होणार. हे राहुल आपलं काहीच होऊ शकत नाहीये, कशाला माझ्या मागे येतो आणि कशाला काय, काहीच करू नको, आपलं काहीच होणार नाहीये राहुल, विषय सोडून देतो. आणि जानकी देवी आईचं दर्शन घेतात आणि दर्शन वगैरे झालेलं असतं त्यांचं, तोपर्यंत बाहेर शर्वरीचा ड्रामा चालू असतो राहुलच्या बरोबर. शर्वरी म्हणत असते राहुल मला एकटीला सोड प्लीज प्लीज, मला एकटीला सोड. शर्वरी ऐकून घेणार नाही, मला एकटीला सोड. रागाने पुढे गेलेली असते. राहुल म्हणतो वहिनी वहिनी ऐकून घ्या ना माझं. शर्वू असं का वागते, ती माझी बोलत नाहीये, इथून निघून जा म्हणते, तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये, तिला समजून सांगा ना ती का असं वागते. फुल शर्वरी माणसांना थोडा वेळ द्यायला पाहिजे ना, सध्या गिल्ट मध्ये येत्या, थोड्याशा सगळ्यातून बाहेर आल्या की बरोबर तुझ्याशी बोलतील त्या. ठीक आहे राहुल म्हणतो ठीक आहे वहिनी. म्हणतो आई तुम्ही बऱ्या आहात ना. लगेच सुमित्रा म्हणते जानकी शरू एकटीच गेली पुढे, चल बरं आपल्याला निघायला हवं. राहुलच्या बोलण्याला आई काही रिस्पॉन्स देत नाही, काही उत्तर देत नाही. जानकी राहुलला खुणावते की असू दे, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. सुमित्रा राग आलेला असतो राहुलचा, ती काय फार त्याच्याशी बोलतच नाही, त्याला इग्नोर करते आणि म्हणते चल बरं उशीर होतोय. आता जानकी सुमित्रा शर्वरीच्या मागे मागे चाललेले असतात, कारण ती गेलीये ना बिचारी, काही जीवाचं बरं वाईट करायची म्हणून या घाईघाईने तिच्या मागे चाललेले असतात. मित्रांनो हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. माणसाने शर्वरीला आणि राहुलला मंदिरात बघितलेलं असतं. राहुल तिचा हात पकडत असतो, तिला गयावया करत असतो, रिक्वेस्ट करत असतो. तो माणूस आणि त्याची बायकोने डोळ्याने बघितलेलं असतं आणि ही ऋषिकेशचीच बहिणी हे सुद्धा खात्री पटलेली असते. तो माणूस दर्शन वगैरे घेतो आणि तो आता घरी येऊन ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. कसं आहे ना ऋषिकेश, काही लोकांनी म्हणजे काही बायकांनी जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगायला पाहिजे. ऋषिकेश म्हणतो तुम्ही काय बोलताय मला कळत नाही. तुमच्या बहिणीच्या बाबतीतच बोलतोय मी. तुमच्या बहिणीने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला
आणि आता बॉयफ्रेंड सोबत गुलछर्रे उडवतीये, तेही मंदिरात. जराही लाज लज्जा शरम नाहीये का? तो तिचा मित्र खुलेआम सगळ्यांच्या समोर तिला भेटतोय. यांनी लाजा विकून खाल्ले की काय? ऐक, नवरा मेलाय, बाप मेलाय, तुमच्या बहिणीला जराही काही लाज नाही का? निर्लज्ज आहे की काय तुमची बहीण? तो माणूस काय काय बोललेला असतो ऋषिकेशला, म्हणतो बास करा नाहीतर, आणि गचंड पकडलेलं असतं ऋषिकेशने. तुझं तोंड बंद करा हो, लोक बोलायचे थांबणार नाही ना. तुमची बहीण वागतीच तशी, मला बोलण्यापेक्षा बहिणीला दापा. तो मित्र आणि ऋषिकेश राहुलला असे मारतात, इतका मारलेला असतो ना की शरू जवळ परत दिसायचं नाही, तुला मारून टाकेन. म्हणतो यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था करेल, तिच्या जवळ यायचं नाही म्हणजे नाही. आता ही जी गोष्ट असते राहुलला मारलंय बेदम या दोघांनी, ही शर्वरीला कळालेली आहे. शर्वरी लगेच म्हणते, वहिनी तुम्ही लोक असं का करताय? काय केलंय आता? खरंच मला माहित नाहीये. दादाने म्हणजे सौमित्र दादाने, ऋषिकेश दादाने राहुलला इतकं मारलंय का तो तुम्हाला भेटतोय म्हणून. जानकी म्हणते, वंश मला यातलं खरंच काही माहित नाहीये, तुम्ही सांगताय म्हणून मला ही गोष्ट कळती. मारलाय म्हणून आता त्याला किती मारलंय, काय मारलंय. शर्वरी आणि जानकी गेलेली असतात. राहुलच्या जखमा ज्या असतात त्याला मलमपट्टी केलेली असते आणि शर्वरी त्याच्या जवळ बसून रडत असते, मला फार त्रास होतोय आणि तुला माझ्यामुळे किती सहन करायला लागतंय हे पण दिसतंय. राहुल आणि शर्वरी रडत असते, जानकी उभी असते बाजूला. तुला परत कधीच भेटणार नाहीये, आपले रस्ते वेगळे. ती म्हणते, आजपर्यंत कुणावर अन्याय होऊ दिला नाही आणि इथून पुढे सुद्धा होऊ देणार नाहीये. शर्वरी आणि राहुलला मी एकत्र आणणार म्हणजे आणणार. राहुल आणि शर्वरी असा काय डाव खेळलेले असतात की जानकी बरोबर अडकलेली असते. त्या अन्याय होऊ देणार नाहीये शर्वरीवर, म्हणजे नेमकी काय करणार आहे जानकी हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.